तर शरद पवारांची साथ सोडून अजित पवार सत्तेत सहभागी झाले। त्यानंतर मूळ पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं यावरून खल सुरू झाला। आता हे प्रकरण त्याच्याही पुढे गेलंय। एकेकाळी शरद पवारांनी केलेला पुलोदचा प्रयोग आणि आत्ताचा अजित पवारांचा प्रयोग यांची तुलना सुरू झाली आहे। बघूया नेमकं काय घडतंय। ज्या काका पुतण्यात राष्ट्रवादी कुणाची, चिन्ह कुणाचं यावरून घमासान सुरू आहे, तेच काका पुतणे आता बंडावरून एकमेकांविरोधात भिडले। शरद पवारांनी 38व्या वर्षी वसंतदादा सरकार पाडलं याची आठवण करून देत अजित पवारांनी आपल्या कृतीचं समर्थन केलं। माग 40च्या आतच निर्णय घेतले, मी 60च्या पुढे निर्णय घेतला। पण त्यावर प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी ते बंड नव्हतं तर विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता असं उत्तर दिलं। माझे विचार कायम अतिशय स्पष्ट असतात आणि मीच नाही, मी तर 60 वर्षाचा पार झाल्यावर घेतली। काहींनी तर त्यावेळेस 38व्या वर्षी घेतली। आपण पाठिंबा दिलाच की नाही? चव्हाण साहेबांचा विरोध होता, दादांना बाजूला केलं गेलं। वसंतदादा पण एक चांगलं नेतृत्व होतं, तरी देखील दादांना बाजूला केलं गेलं आणि जनता पक्षाला देऊन त्या पद्धतीचा निर्णय झाला। म्हणजे मागं कोणी निर्णय घेतले नाही असं नाही, मागं 40च्या आतच निर्णय घेतले, मी 60च्या पुढे निर्णय घेतला। त्याच्यावर तुम्ही तर मला समजून घेतलं पाहिजे। ही गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि प्रत्येकाचा, मी मागेही सांगितलं की प्रत्येकाचा काळ असतो। आमचं बंद नव्हतंच, आमच्या काळामध्ये आम्ही बसून निकाल घेतला होता आणि आज कोणी काही केलं असेल त्याही पद्धतीची तक्रार करण्याचे काही कारण नाही। फक्त पक्ष लोकांनी ज्या पक्षाला सक्ती केली, पाठिंबा दिला, त्याची निर्मिती कशी झाली, त्याचं संस्थापक कोण होते, या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर आहेत। त्यामुळे त्याचं अधिक काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही। शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुऱ्यामुळे 1978च्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या। शरद पवार यांनी महाराष्ट्रात काँग्रेसमधून बाहेर पडून विरोधकांची मोट बांधत मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं। हा पुलोदचा प्रयोग म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखला जातो। वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्यास यशवंतराव चव्हाणांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा होता अशी कुजबूज आजही महाराष्ट्रात होत राहते। आणीबाणीनंतर राष्ट्रीय पातळीवर इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे 2 गट निर्माण झाले। यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्याकडून रेड्डी काँग्रेसची स्थापना करण्यात आली। शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांचा रेड्डी काँग्रेसला पाठिंबा होता। 1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या। 1978 साली निकालानंतर महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी झाली। रेड्डी काँग्रेसकडून वसंतदादा मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसकडून नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले। सरकार स्थापनेनंतर दोन्ही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली। 1978च्या पावसाळी अधिवेशनात शरद पवार 40 आमदारांसह विरोधी बाकांवर बसले। यामुळे वसंतदादा पाटील यांचं सरकार अल्पमतात येऊन कोसळलं। सत्तेतून बाहेर पडल्यावर पवारांकडून समाजवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली। पवारांना जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षानंही पाठिंबा दिला। महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार पवारांच्या नेतृत्वात स्थापन झालं। पुलोदच्या या प्रयोगामुळे शरद पवार वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तुम्ही थोडासा दम धरा आणि आता इथून पुढे फक्त माझं ऐका, बाकी कुणाचं ऐकू नका। आता बाकीच्यांचं लय वर्ष ऐकले, आता माझं ऐका। मी तुम्हाला अक्षरशः असं काही करून दाखवतो, कारण प्रत्येकाला राजू लोकसभेपर्यंत दम धर जरा। ते ठीक आहे, तुम्ही कुणाचं ऐकायचं, माझं पक्ष म्हणून माझा संबंध राज्यामध्ये आणि देशामध्ये नेहमी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाची काळजी मी घेतलेली आहे, त्याच्यात मला आनंद आहे। दरम्यान 1978 मध्ये वसंतदादांचं सरकार पाडण्याचे पडसाद यंदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले होते।
मोदी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावेळी सुप्रिया सुळेंनी मोदी सरकारवर सरकार पाडण्याचा आरोप केला होता. याला अमित शहांनी प्रत्युत्तर देत महाराष्ट्रात सर्वात पहिलं जर सरकार कोणी पाडलं असा सवाल उपस्थित करत शरद पवारांचा इतिहासच काढला होता. सर 9 इयर्स में 9 साल में 9 सरकारें बीजेपी ने गिराई है. अरुणाचल, उत्तराखंड, मणिपुर, मेघालय, कर्नाटका, गोवा, मध्य प्रदेश, पुडुचेरी और महाराष्ट्र 2 बार. दिस इज इट. एंड व्हाट इज इट? 7 सिंस ऑफ महात्मा गांधी. पॉलिटिक्स. उस दिन मुझे अच्छा लगा जब अमित शाह जी बोल रहे थे सिद्धांत के बारे में. आई द 7 सिंस ऑफ महात्मा गांधी, उसमें का एक है पॉलिटिक्स विदाउट प्रिंसिपल्स. और मुझे याद है जब बीजेपी सरकार में नहीं थी तब कह रही थी पार्टी विद अ डिफरेंस. हाउ आर यू अ पार्टी विद अ डिफरेंस? 9 साल में 9 सरकारें गिनवाई है मैंने. सुप्रिया सुले जी ने कहा कि हमने सरकार गिरा दी. सुप्रिया जी, सबसे पहली सरकार महाराष्ट्र में किसी ने गिराई तो श्रीमान शरद पवार जी ने गिराई थी. और वसंत दादा पाटिल की सरकार गिराकर भारतीय जनसंघ का समर्थन लेकर वो मुख्यमंत्री बने. भारतीय जनसंघ का, भारतीय जनता पार्टी भी नहीं. शरद पवार आणि अजित पवार दोघांसोबतही आमदार होते. दोघांनीही आपापली बाजू सोडून समोरच्या बाजूला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मग तुमचं ते बंड, आमची ती चर्चा असं कसं म्हणता येईल? शरद पवार आणि अजित पवार यांच्या बंडात नेमका काय फरक आहे? मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांनी केलेले प्रयत्न योग्य, मग अजित पवार अयोग्य कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी.